मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे। अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो। कारण काय आहे, कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो, दुसरा दिवस कदाचित जातो, आपल्याला ते पाहता येत नाही। मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा, परंतु ते त्यावेळी पाठवता येते। जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं आहे ह्याच्यासाठी, तर काय होणार आहे, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे, तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे। त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत। आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत, तर मित्रांनो एक काम करा, आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान, आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा, म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काही करतोय ते आपल्यापर्यंत पटतंय, पोचतंय, आपल्याला आवडतंय, याची एक आम्हाला पण पावती मिळेल। तर कृपया नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे असणार आहे 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2024। 2 ते 8 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी। या सप्ताहात आपल्याला आपली बाजू मांडणे किंवा आपले विचार मांडणे याबद्दल चांगली संधी मिळेल। कारण याआधी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी करता येत नव्हत्या, काही गोष्टी बोलता येत नव्हत्या, काही गोष्टी सांगता येत नव्हत्या। त्यामुळे जी कोंडी आपली झाली होती, जी घुसमट झाली होती, ती घुसमट या सप्ताहात कमी होईल। कारण आपल्याला या काळामध्ये चांगली संधी मिळणार आहे बोलण्याची, व्यक्त होण्याची, सांगण्याची, पटवून देण्याची किंवा काही कृती करण्याची। तर यात आपण जरा सुद्धा विलंब न करता या गोष्टीचा आपण फायदा घ्यावा, त्या संधीचा चांगल्या रीतीने फायदा घ्यावा। घाई गडबड करू नये, काय बोलायचंय ते नियोजनपूर्वक पद्धतीने बोला, आधी पाहिजे ते लिहून ठेवा, काय सांगायचं त्याचा विचार करून ठेवा। उगीच अबब करू नका आणि आपला इमेज त्या समोरील व्यक्तीकडे कमी होईल असं काही बोलायला जाऊ नका। फटकळ बोलू नका, रागाने बोलू नका, चिडून बोलू नका, प्रेमाने बोला। आपले विचार मांडा, आपल्याला विचार मांडण्याची संधी मिळेल आणि याच्यातून आपल्याला लाभ नक्कीच होईल। नोकरीच्या ठिकाणी किंवा घरात या आपल्या प्रत्येक गोष्टीचा, आपल्या सल्ल्याचा फायदा म्हणजे विचार केला जाईल, निर्णय घेतला जाईल किंवा त्यानुसार वागले जाईल। त्यामुळे कुटुंबात एखाद्याला न जमलेले काम सुद्धा आपण या काळामध्ये चांगल्या रीतीने पूर्ण करून दाखवाल। वरिष्ठ ज्येष्ठ आपल्यावर खुश असतील व आपल्याला आपल्या प्रगतीसाठी नवीन दालन उपलब्ध होईल, नवीन संधी उपलब्ध होतील, नवीन संधी उपलब्ध करून देतील। विशेषतः या सप्ताहामध्ये कलाकार मंडळींना किंवा सोशल मीडिया या संबंधित जी लोक काम करीत आहेत अशा व्यक्तींना जास्त प्राधान्य असणार आहे, जास्त प्राधान्य लाभणार आहे, जास्त संधी लाभणार आहेत, जास्त प्लॅटफॉर्म मिळणार आहेत। तर त्या ठिकाणी आपण आपल्या सर्व गोष्टी मांडू शकता, प्रसारण करू शकता आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकता। विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील, कदाचित आपल्या प्रेमाचे प्रस्ताव सुद्धा यावेळी मान्य होतील। उत्तम जोडीदार सुद्धा या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतो, लाभू शकतो, याचा आपण लाभ करूया। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 4 आणि 6, शुभ अंक आहे 1 आणि रंग आहे सुवर्ण, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, या सप्ताहात जे रेमेडीज करायचे किंवा योजना करायच्या आहेत, उपाय करायचे ते असे आहेत की आता 2 तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे। हा दत्त उपासनेसाठी, तसेच अनघा लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरतो। तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा। जमत असेल तर लक्ष्मीची, वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची, ती पूजा करा। आणि आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला, एखाद्या वैवाहिक स्त्रीला, सुहासिनीला ते वस्त्रदान द्या। जर साडी जमत असेल तर साडी द्या, अथवा ब्लाउज पीस जमत असेल तर ब्लाउज पीस द्या, किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता। तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा। आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक
हे दिवसातून 8 वेळा कसं म्हणता येईल? एककाले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालम या पडे नित्यम धनधान्य समन्वितः आणि त्रिकालम या पडे नित्यम महाशत्रू विनाशनम. तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेता येईल. तर तिन्ही काल जर 8-8 वेळा म्हटलं, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, असं तिन्ही वेळा जर ते 8-8 वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं. नक्कीच आपण ही रेमेडीज करा, इतर लोकांपर्यंत पाठवा. त्याचप्रमाणे मित्रांनो, काही लोकांचं कमेंट असतं, नाही वृषभ राशीला 2 मिनिटाचं सांगितलं, कन्या राशीला 5 मिनिटाचं सांगितलं. तर असं असत नाही मित्रांनो. ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी, मला काही टाइमपास म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही. तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचणी येणार आहेत त्या दूर करायच्या. कदाचित एक वेळा आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही, जसा मागचा सप्ताह गेलाय तसाच हा सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही, त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही. त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य. परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगताना एखादा मिनिट वाढू शकतो. तर मी काय इथे पार्सलिटी करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं किंवा जास्त बोलायचं, ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी बोलायचं, असं काही असत नाही. असा गैरसमज असू नये. मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. मित्रांनो, आपल्याकडे विनंती आहे, मी विनंती करतो, एक लाईक करा. कारण आपण व्हिडिओ तर बघताय, एक लाईक करा. आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो. यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतर लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल, त्यांनाही लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.